आता काही आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या निमित्तानं समोर येणाऱ्या बातम्या। विरोधकांनी केलेले सगळे दावे आज दुपारी जवळपास 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास खोटे ठरले आणि हा सगळा विषय आहे तो भारताच्या इंधन पुरवठ्याच्या बाबत। एलपीजी घेऊन व्यापारी जहाज शिवालिक त्याच सुमारास भारतामध्ये पोहोचलं। गुजरातेतल्या मुंद्रा बंदरावर शिवालिक या जहाजानं नांगर टाकला। त्यावेळेला विरोधकांनी केलेले सगळे दावे आपसूक खोटे असल्याचं दिसून आलं। गेल्या काही दिवसांपासून भारतामध्ये इंधन तुटवडा आहे असा दावा करत या निमित्तानं होर्मुझच्या बंदरातून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून भारतापर्यंत येणाऱ्या जहाजांच्या बाबतीत अनेक शंका कुशंका काँग्रेसने उपस्थित केल्या होत्या। दरम्यान काँग्रेसने जी भूमिका घेतली होती त्यापासून त्यांना फारकत घ्यावी लागलेली आहे, कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच भारतासाठी होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय। शिवालिकच्या पाठोपाठ आणखीही अनेक जहाजं आणि त्यात सुद्धा खास करून भारतीय जहाजं इंधन घेऊन भारतामध्ये लवकरच येणार आहेत। आजच्या दिवशी म्हणजे सोमवारी दुपारी 4च्या सुमारास शिवालिक हे महाकाय जहाज एलपीजी अर्थात लिक्विड पेट्रोलियम गॅस म्हणजे ज्याला सोप्या शब्दात आपल्या घरातल्या सिलेंडरमध्ये भरला जाणारा गॅस आहे तो घेऊन मुंद्रा या गुजरातेतल्या बंदरावर पोहोचलं। याच्या पाठोपाठ नंदा देवी नावाचं जहाज लवकरच भारतामध्ये येणार आहे। दरम्यान गॅस टंचाईच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक हे आमने सामने आहेत। त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत त्या पहा। आज काही ठिकाणी 75% कामगार कमी केलेले आहेत, कारण का गॅस नाही। मग एमएसएमई मध्ये प्रॉब्लेम आहे, रेस्टॉरंट्स खानावळींमध्ये प्रॉब्लेम आहे। आमच्या महिला भगिनी ज्या घरामध्ये उद्योग करतात किंवा त्यांचे जे छोटे स्मॉल स्केलचे जे छोटे बिझनेस मॉडेल्स आहेत तिथे अडचण आहे। घरामध्ये महिला रांगाच्या रांगा लावून जेव्हा ऑनलाईन मिळायचं तर तिथे आज वेळेवर गॅस मिळत नाहीये। आता गॅस सिलेंडरच्या ह्याच्यामध्ये सरकारने वास्तविकता जनतेसमोर मांडली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात आज उद्योग बंद व्हायला लागले, हॉटेल्स बंद व्हायला लागलेत आणि हे सगळे बंद होत असताना सरकार खोल धावा करत असेल की आमचा जो गॅस सिलेंडर तर मग द्या ना, मग लोकांच्या लाईनी घरगुती याच्यासाठी लोकांच्या लाईनी लागलेल्या आहेत, तुमच्याच माध्यमातून दाखवलं जातं। आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या जनतेला खोटं बोलून ज्या पद्धतीनं आमच्याकडे कुठलाही तुटवडा नाही असं सांगून जनतेची दिशाभूल करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतात हे मी म्हणेन। माझं त्यांना एक आव्हान आहे की खोटं बोलू नका। त्यांना किंवा भाजपचे जे पुढारी खोटं बोलतायत की तुम्ही लोकांना विश्वासात घेऊन सांगा काय परिस्थिती आहे। 1 महिना पुरेल इतकं इंधन आहे, गॅस टंचाई होणार नाही, इंधन टंचाई होणार नाही, तुम्ही कोणत्या आधारावर बोलताय? केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही, घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत। त्याकरता प्रतिदिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे। केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट सांगितलं। दरम्यान उद्धव ठाकरेंनी सरकारला धारेवर धरलंय। जर गॅसचा तुटवडा नाही तर रांगा का लागतायत असा सवाल ठाकरे करतायत। फक्त मुंबईतलीच मला वाटतं 30-40% रेस्टॉरंट्स आता बंद झालेले आहेत किंवा होत आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी जर सर्वसामान्य जनता होरपळत असेल आणि त्या जनतेच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत हे पोचत नसेल तर त्यांच्या यंत्रणेमध्ये फार मोठा काहीतरी गलथानपणा किंवा सदोषित यंत्रणा आहे। दरम्यान राज्य आणि केंद्र सरकार संयुक्तपणे एक भूमिका वारंवार मांडतायत। ती त्यांनी तशी सोमवारी सुद्धा मांडली की घरगुती गॅसचा देशात आणि राज्यात तुटवडा नाही।
ऑनलाइन बुकिंग करें, आपकी डिलीवरी सिलेंडर की डिलीवरी घर पर होगी, डोर डिलीवरी होगी, इसलिए डिस्ट्रीब्यूटर्स के पास जाने की आवश्यकता नहीं है। केंद्र सरकारच्या सचिव सुजाता शर्मा यांनी ही भूमिका मांडली आहे आणि आता काही नियमावलीच्या अंतर्गत आपल्याला गॅस कसा वेळापत्रकात मिळेल ते त्या सांगतायत।